हॅलो, हाय, नमस्कार. माझ्या सर्व गोड ताईंचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर नवरात्र जवळच आलेलं आहे. तर इथे साफसफाई सुरू आहे आमच्या शेजारच्या ताईची त्यांची. तर म्हटलं आपण पण करावी. तर मग मी पण इथे सुरू केली होती काल साफसफाई. तर इथे मी अगोदर हॉलचीच करणार आहे, पुढच्या रूमची. तर माझ्या 2च रूम आहेत. तर समोरच्या रूमची मी इथे साफसफाई सुरू केली आहे. तर नाकामध्ये धूळ जाते, त्यामुळे मग मी इथे रुमाल बांधून घेतला आहे. ओढणी आहे ती बांधून घेतली आहे मी स्टॉलसारखी आणि साफसफाई सुरू केली आहे. तर नाकामध्ये धूळ जाते आणि नंतर मग त्रास होतो त्यामुळे धुळीमुळे. तर त्यामुळे मग मी इथे असा म्हणजे ओढणी बांधून घेतलेली आहे तोंडाला, नाकातोंडाला. तर कपडे धुवायचे होते अगोदर, पण पाणी सुरू आहे. तर त्यामुळे म्हटलं चला आता घरातलेच कामं सुरू करूया. तर कपडे धुतले तर मग कपडे वाळले नाही चांगले तर त्याचा वास येतो. त्यामुळे कपडे राहू दिले. जर ऊन चांगलं पडलं तर मग कपडे काढायचे आहेत. अगोदर आता घरातली साफसफाई. तर मग मी इथे घरातले अगोदर झाडझूड म्हणजे सगळे आहेत ते झाडझूड करून घेणार आहे. त्याची धूळ झटकून त्यावरचा जो सामान आहे ते खाली काढून ते पुसून पासून आणि सगळे झाडून नंतर मग ते पुसून नंतर ते सामान लावणार आहे. तर असं आहे. ते अगोदर वरची सगळ्यांची साफसफाई असते माझी, म्हणजे झाडून घेत असते आणि नंतर मग खालचं करत असते आणि नंतर भांडे काढत असते. असं असतं माझं नेहमीचं. तर येथे श्रेया होती, तिला सुट्टी होती काल. तर मग ती पण मला मदत करू लागायला म्हणजे थांबली. म्हणजे खेळायला जात असते ती, तिची मैत्रीण आली तेवढ्यात. तर खेळायला चाल म्हणे माझ्यासोबत. तर म्हटलं तिला राहू दे माझ्या हाताखाली, म्हणजे काही ते असं वरचं सगळ्यावरचं प्रत्येक वेळेस खाली उतरायचं म्हटल्यावर मग त्रास होतो. तर मग तिच्याजवळ दिलं तर मग ती खाली ठेवते. तर मी बांधला रुमाल तर तिला पण वाटलं की मी पण बांधते, जसं ती म्हणू लागली मग मी पण बांधते मम्मी. पण तिला काही तो जमला नाही, बांधता नाही आला. तर मग तिने काही बांधला नाही. तर मग मी असं एक एक सामान तिच्याजवळ देत होते खाली आणि ती खाली ठेवत होती. तर आता ह्यावेळेस जर मी साफसफाई केली तर जे रिकामं सामान आहे ते मी भंगारमध्ये घालणार आहे. तर श्रेयाचं लहानपणीचं मी जपून ठेवलेलं ती खुर्ची थोडी मोडलेली आहे खुर्ची. तर मग ती तशी ठेवली आहे. थोडीशी आपली पायाला हे झालेली आहे, पण बसलं तर मग ती अशी कुचकल्यावानी होते. तर मग मी ते भंगारमध्ये घालून देणार आहे. असं जे सामान आहे ते तिच्या सायकली आहेत लहानपणीच्या, त्या पण खराब झाल्या होत्या, पण मी ठेवल्या. एक आहे चांगली आणि एक चाक खराब झालं, ते पाण्यामध्ये बाहेर ठेवत होते पण अगोदर, तर पाण्यामुळे खराब झाली 3 चाकी सायकल. तर लहान होती तेव्हाची घेतलेली. तर ती पण मी आता भंगारमध्ये देऊन टाकणार आहे आणि जी चांगली आहे ती अशी कोणाला तरी लहान मुलाला देऊन टाकणार आहे. तर आपण असं लेकरांचं लहानपणीचं जपून ठेवतो, पण मग तो घरात खूपच पसारा होतो. असं जास्त असं आणि साफसफाईच्या वेळेस खूपच कठीण जातं ते काढायला आणि साफसफाई करायला. तर ह्यावेळेस म्हणलं असं भरपूर सामान असं छाटून ते भंगारात द्यायचं आहे काही, आणि काही असलं तर मग ते गावाकडे, आमच्या गावाकडे नेऊन टाकायचं आहे घरामध्ये. तर जास्त सामान असं ठेवायचं नाही, असं कामाचंच ठेवायचं आहे. तर खूपच म्हणजे सगळे असे फुल भरलेले असतात माझे, म्हणजे फुल भरलेले होते. तर श्रेयाचे जे पुस्तकं आहे 1ली, 2री, 3रीचे, तर ते पण मी असे जपून ठेवलेले आहेत. CBSEचे. तर ते पण आता रद्दीमध्ये देऊन टाकणार आहे. नोटबुक आहे त्या पण. घरात उंदरं पण बेजार करतात जास्त गर्द असल्यावर. तर असे खोक्यामध्ये ठेवलेले होते मी, ठेवलेले आहेत ते सध्या आता. आणि चपला पण एक अशा टप आहे, जो कूलरचा टप असतो तो.
तर त्यामध्ये मी चपला ठेवलेल्या आहेत. तर लहानपणी म्हणजे श्रेया लहान होती तेव्हापासूनच्या 2 ते 3 महिने म्हणजे जेव्हापासून ती चालायला लागली, जसं 4-5 महिन्याची म्हणजे चालत नसतं 4-5 महिन्यात लेकरू, पण तरी ते बुटं छोटे-छोटे बुटं ते घेतं माणूस. तर मग ते पण मी जपून ठेवलेले आहे. तिचे चपला आणि आता म्हणजे भरपूर अशा चपला आहेत तिच्या लहानपणीच्या आणि माझ्या पण असे डबल-डबल जोडं होतातच आणि त्यांचे पण बुटं. तर खूप साऱ्या चपला, बुटं झालेले आहेत. तर मग ती मी कूलरचं जे टब असतं लोखंडी, तर ते मध्ये ठेवलेलं आहे, पाण्याचा टब. तर त्यामध्ये आता सध्या ठेवून दिलेलं आहे आहे. तर आता ते पण मी एका म्हणजे जे कामीचं आहे तेच ठेवणार आहे, चपला, बुटं आणि जे असं लहान झालं श्रेयाला, जसं आता येत नाही लहानपणी जे आहेत ते असं गरजूंना देऊन टाकणार आहे, लहान मुलांना, गोरगरिबांच्या. तर तुम्ही बघू शकता असं मी झाडून घेतलं आणि ते सामान लावून दिलं. आता ते जे बाकीचे सगळे आहेत ते पण मी म्हणजे पुसून घेतलं आणि ते लावून दिलेले आहेत. तर वरची थोडीशी साफसफाई झालेली आहे माझी आणि काही राहिलेली आहे. तर इकडच्या म्हणजे समोरच्या टीव्हीच्या वरची बाजू झालेली होती आणि ही बाजू राहिलेली होती. तर जे कपाट आहे त्यावरती पण खूप गर्द झालेला आहे. तर ते पण मी झाडून काढलं. तर तर हे म्हणजे एका अशा खोक्यामध्ये काही म्हणजे आता ब्लाऊजचे जे कपडे असतात उरलेले, ते पण मी जपून ठेवलेलं आहे, की काय म्हणजे कशाला कामी येईल व त्यामुळे. आणि श्रेयाचे भांडे, खेळभांडे लहानपणीचे आणि जे आहेत ते दिसतात तुम्हाला, ते गव्हाच्या गोण्या आहेत, त्या पण गावाकडे न्यायच्या राहिलेल्या आहेत. तर त्या पण मी वर ठेवून दिल्या आहेत. तर गावाकडे कधी गेलं तर मग त्या घेऊन जाईल. आणि पोते आहेत 2-3, तर ते असे पाय पुसायसाठी ठेवलेले होते मी, तर ते पण आहेत. आणि जेव्हा ते बकेटी दिसतात व्हाईट कलरच्या सज्जावरती, त्यामध्ये बाजरी आहे आणि असं बाजरी धान्य आहेत शिल्लकचे, ज्वारी, बाजरी. तर ते आता ऊन पडल्यानंतर ते पण वाळू घालायचं आहे. तर वर म्हणजे श्रेयाचे पुस्तक होते या खोक्यामध्ये आणि तिचं कलर पण ठेवलेले होते मी. कलर होते तिच्या म्हणजे तिच्या काकाने तिला मागच्या वर्षी म्हणजे बड्डेसाठी गिफ्ट दिले होते. तर हे होते. तर ते तिला पाहिजे होते. मी वर गेले तर मग ती म्हणू लागली, "मम्मी मला माझे कलर आहेत वरती ठेवलेले, ते मला काढून दे." तर तेच चालू होतं माझं काढणं. तर कलर काढले आणि ब्रश ब्रश पण ब्रश राहिला होता, तो खोक्यात खाली पडला होता, तर तो पण दिला तिला. तर आणि त्यामध्ये पण पुस्तकं आहेत. तर आता यामधलं पण थोडं सामान मी कमी करणार आहे आणि खाली जे दिसतं दोरीवरती माझे आलेले मला म्हणजे कस्टमरचे ब्लाऊज पीस आहेत खालचे. तर आता ते पण मी व्यवस्थित म्हणजे लावून ठेवेल आता. ते आता म्हणजे काढून टाकणार आहे मी, तसं आता म्हणजे ठेवणार नाही. असं रॅक आहे लोखंडी, त्यामध्येच मी पीस हे ठेवणार आहे. तर इथे उंदरं खूप होतात हे म्हणजे या रूममध्ये, त्यामुळे ते तसं असं दोरी बांधून ते अटकून ठेवावं लागतात ब्लाऊज पीस आणि पिशव्या, साड्या आलेल्या म्हणजे बाहेरच्या. तर अशी साफसफाई सुरू आहे माझी. तर अगोदर सगच्यापासून म्हणजे सगच्यावरची धूळ, सगच्यावरची साफसफाई आणि सामान लावून देणं, पुसून सगळे सामान लावून देणं आणि त्यानंतर मग खालची साफसफाई. तर आता ऊन जास्त नाही, तर मग त्यामुळे कपड्याचा काही विषयच नाही. तर ऊन चांगलं पडल्यानंतर मग कपडे धुणार आहे. तर भांडे पण घासायचे आहे. तर अगोदर हेच धूळ ते म्हणजे असं साफसफाई करायची आहे सगळ्यावरची आणि नंतर मग भांडे घासायला काढणार आहे मी. तर अगोदर जर भांडे घासले तर मग काय होतं, आपण हे जे धूळ आहे म्हणजे सगळ्यावरची हे ते त्या भांड्यावरती जाऊन बसते, त्यामुळे मी अगोदर झाडझूड करून घेणार आहे आणि नंतर भांडे घासणार आहे. तर येथे माझा आवाज बसला आहे, थोडी सर्दी झालेली आहे मला, त्यामुळे आवाज माझा म्हणजे खराब येत आहे. तर
इथे सर्व मी झाडून घेणार आहे आता. आणि त्यानंतर मग खालचे जे सामान मी खाली टाकलेलं आहे ते छान असं कपड्यानेच व्यवस्थित पुसून ते वरती ठेवून देणार आहे सज्जावरती. तर हे पाट आहे शिल्लकचे घेतलेले करून पूजेसाठी लागतात, तर ते मी ते सज्जावरती ठेवून घेतले आहे. आणि लेकरांची खूप मदत होते, लहान लेकरांची. तर ते श्रेयाला सुट्टी असल्यामुळे तिची खूप मदत झाली मला असं काही खाली द्यायसाठी. सुपलीमध्ये कचरा भरून घेतला आणि तिच्याजवळ दिला खाली ठेवण्यासाठी. तर प्रत्येक वेळेस आपल्याला वर चढायचं म्हटलं आणि खाली उतरायचं म्हटलं तर खूप अवघड जातं. तर अशी जी शिडी आहे ही, तर त्यावरती उभं राहून साफसफाई करणं सुरू होती माझी. तर ब्लाऊज शिवल्यामुळं म्हणजे ब्लाऊज असल्यामुळे माझे काही असं म्हणजे काम टाईमशीर होत नाही. तर आमच्या इथं शेजारच्या ताईंचं त्यांचं म्हणजे भरपूर सारं झालं होतं, भांडे झाले होते त्यांचे आणि कपडे पण काही झाले होते, पातळ कपडे धुतले होते त्यांनी. आणि मी ब्लाऊज शिवत होते, पण मला असं वाटलं की आपण मागे म्हणजे असं मागे राहायचो, आपली साफसफाई ब्लाऊज शिवतो आपण, पण मग आपली साफसफाई होणार नाही. तर मग त्यामुळे मग मी पण आता साफसफाई काढलेली आहे करायला. तर धूळ खूप येते रूममध्ये. म्हणजे रोडचंच रूम आहे, थोडी अशी आत आहे, पण रोड असा दिसतो आमच्या रूममधून दरवाजामधून. तर सर्व धूळ घरामध्ये येते. हवा हे सुटलं तर उन्हाळ्याची जास्तच येते धूळ. आणि ब्लाऊज असल्यामुळे माझ्याकडून काही जास्त असं नेहमी साफसफाई होत नाही, अशी डीप क्लिनिंग काही होत नाही. तर म्हणजे खालचं असं झाडझूड जाळेजुळे काढणं सुरू असतात माझी, पण असे सज्जावरचं प्रत्येक म्हणजे सामानावरची धूळ झटकून हे करून असं काही होत नाही माझं नेहमीच. तर मी सांगितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये की व्हिडिओ आवडल्यास लाईक